जाऊन फत्ते का? अहो फत्ते कसलं, ती बाई बेडवर नव्हतीच. काय? हा पकडा पकडा पकडलंय पकडलंय तू जा ना, पाणी घेऊन ये. सुदर्शन ये, बस. थांब, सावकाश. मी त्याला पकडलं होता, त्याच्या हातात पिस्तूल होती तरी मी त्याला पकडला होता. सुदर्शन. तात्या आलात तुम्ही? कारण हे माझं घर आहे आणि मी इथे कधी येऊ शकतो. मी कुठे या घरावर हक्क सांगतोय? मी फक्त इतकंच म्हटलं की लवकर आलात, लगेच आलात म्हणजे. कसं आहे ना, आम्हाला तुम्हा शहरातल्या लोकांसारखी सवय नाहीये. म्हणजे आपलं घर सोडायचं आणि दुसऱ्याच्या घरात मुक्काम ठोकायचा. आम्हाला हे जमत नाही. आणि तसंही भाऊबीज फक्त एकाच दिवसाची असते. हा, हा, हा. कशी झाली भाऊबीज? छान झाली. मग बहिणीने काही गिफ्ट वगैरे दिलं की नाही तुम्हाला भाऊबीजेचं? गिफ्ट दिलंय ना, खूप छान गिफ्ट दिलंय. एक उत्तम स्थळ सुचवलंय. अगदी योग्य स्थळ आहे कावेरीसाठी. खंडणीचा कॉल आलेला तुम्ही कळवायला होतो ना. हा निष्काळजीपणा बरा नव्हे. अहो, हे तुमच्या जीवावर बेतू शकलं असतं. एक नागरिक म्हणून तुमची जबाबदारी आहे. समजा उद्या जर काही बरं वाईट झालं असतं तर सगळा ब्लेम आमच्यावर आला असता ना. नाही साहेब, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण आम्ही तुम्हाला लवकर इन्फॉर्म नाही केलं यामागे पण काही कारण आहेत. काय कारण? साहेब, ऍक्च्युली रत्नमाला काकी बरोबर जे काही घडतंय ना, याची आम्हाला बातमी होऊ द्यायची नव्हती. अहो, नसती होऊ दिली. आपण आपलं ठेवलं असतं. आम्ही घेतली असती काळजी त्याची, पण त्यासाठी असं वागणं बरं नव्हतं. तुम्ही थोडा तरी विश्वास पोलिसांवर दाखवायचा ना. तुमच्यावर 2 वेळा हल्ला झाला. पहिल्यांदा अपयश आल्यावर पण दुसऱ्यांदा हल्ला झाला. याचा अर्थ ते सराईत गुन्हेगार आहे. त्यांना कुणाचीही भीती नाही, हेच क्लिअर होतं ना. मग अशा वेळी पोलिसांशी संपर्क साधायला नको का? नाही छोटू साहेब, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण ठीक आहे, झालं ते झालं. आम्ही बघतो काय करायचं ते. तुमच्या फोनचे सगळे रेकॉर्ड चेक करून आम्ही त्याला शोधून काढू.
हो पण आदित्य म्हणाला तसं याची अजिबात बातमी होता का मला? डोंट वरी, बाहेर कुणालाही काही कळणार नाही आणि आम्ही तुम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतोय. नाही मला अजिबात सिक्युरिटी वगैरे काही नकोय. असं काय करतेस तू? इन्स्पेक्टर साहेब आता काय म्हणाले ऐकलंस ना तू? तुला खंडणीची मागणी करणारे, तुझ्यावर हल्ला करणारे सराईत गुन्हेगार आहेत काकी. आणि हे बघ, प्रत्येक वेळी आपलं नशीब आपल्याला साथ देईलच असं नाहीये ना. बघ काकी, मला वाटतंय तू सिक्युरिटी घ्यायलाच हवी. वेळ काय सांगून येते का काकी? आणि 2 कॉन्स्टेबल आजूबाजूला असले तर काय फरक पडणार आहे सांग ना. आदित्य तुला कसं समजावून सांग? अशाने त्या गुन्हेगारांना असं वाटेल की मी त्यांना घाबरले म्हणून, आणि मी कोणालाही घाबरत नाही. मी आयुष्यात कोणाची भीती बाळगली नाही. आता का बाळगू? नाही, आता कोणाची भीती वाटत नाही, अगदी मृत्यूची सुद्धा. फक्त तो येण्याआधी असं राजवर्धन कावेरीला घेऊन घरी परत येऊ दे बस. मग तो मृत्यू सुद्धा मी हसत हसत झेले. अहो आता सांगा लवकर. सुलभे, ही दिवाळी आपल्याला फळली असंच म्हणायला हवं. एक उत्तम स्थळ आलंय आपल्या कावेरीसाठी. अहो कधीपासून ऐकते उत्तम स्थळ आहे, उत्तम स्थळ आहे. पुढची काही माहिती सांगाल की नाही? मुलगा काय करतो? सांगतो. मुलगा नोकरी करतो, नोकरी सांभाळता सांभाळता शेती पण करतो, म्हणजे डबल इन्कम. म्हणजे आपण म्हणतो ना, घरात लक्ष्मी कळशीने का होईना पाणी भरते, हे एवढं खरं. जळलेले लक्षण ते तुमच्याकडे वाटी सुद्धा नाही. आणि मुलगा एकुलता आहे बरं का. म्हणजे एक बहीण आहे पण तिचं लग्न झालंय. आता मुलाची आईच घर सांभाळते आणि अतिशय मनमिळाऊ आणि प्रेमळ बाई अशी ख्याती आहे त्यांची. म्हणजे एकंदर काय उत्तम स्थळ आलंय आपल्या कावेरीसाठी. हा, कुणाचं पुण्य कुणाला लाभलं बघा. नाही तर एवढं चांगलं स्थळ मिळालं असतं का हिला? आता मिळालं तर मिळालं, पटकन उरकून टाका. ही व्याध मला घरात नकोय. सासूबाई, तुम्हाला आहे ना अपमान करून घ्यायची सवयच झाली आहे. म्हणजे तुमच्या बोलण्याकडे आम्ही कितीही दुर्लक्ष केलं ना तरी तुम्ही तुमचा अपमान करून घेणारच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही त्रागा केलात ना तरी तुम्ही म्हणताय म्हणून मी कावेरीचं लग्न करून देणार नाही. मुलीच्या लग्नाची घाई तेच करतात ज्यांना मुलीची किंमत नसते, आणि माझं तसं नाहीये. हा, त्यामुळे शांत राहा. कावेरीची जर इच्छा नसेल तर मी तिचं लग्न लावून देणार नाही, कळलं? बाय. तू सांग, तुला काय वाटतं? तिला काय वाटतं म्हणून काय विचारता? जो तिने शब्द दिलाय ना तुम्हाला की तुम्ही सांगाल त्या मुलाशी मी लग्न करीन म्हणून, मग आता संबंधच काय विचारण्याचा? काय गे,
तू बापाचा शब्द मोडणार आहेस? हा, बोल ना. तात्या, माझं भलं कशात आहे हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. ठीक आहे. मग आता बघायचा कार्यक्रम करू. आणि मग ठरवू नंतर काय करायचं ते. हा, काही योगायोग असतो बघा ना. अख्खा गुहागर पालथा घालून जा. इथला निसर्ग पाहिला, समुद्र पाहिला, आमराई पाहिली, काजूच्या बागा पाहिल्या, इथली माणसं सुद्धा पाहिली. इथला बघण्याचा कार्यक्रम बघायचा राहून गेला होता. आता ते सुद्धा बघायला मिळालं. आणि तसही गावातला बघण्याचा कार्यक्रम मला एकदा तरी बघायचाच होता. गुड गुड, होऊन जाऊ दे. मी सुद्धा थांबतो बघण्याच्या कार्यक्रमासाठी. हा, थांबा. हा? आलोच. हो जावई, लवकरच बघण्याचा कार्यक्रम करूया. आदित्य, एवढं काय झालंय? माझंच चुकलं. मी तुला घेऊन जायलाच नको होता. मी उगाच हो म्हणालो तुला. म्हणजे आदित्य, फक्त एक रात्र आपण माझ्या माहेरी राहिलो, तेही जायला नको होतं का आपण? तानिया, मुद्दा एका रात्रीचा नाहीच आहे. आदल्या रात्री काकीवर इतका जीवघेणा हल्ला होऊन सुद्धा तू म्हणालीस म्हणून तुझ्या घरी गेलो आपण. हा मुद्दा आहे. आणि आपण नसताना काकीला काही झालं असतं तर? बरोबर आहे रे आदित्य तुझं. नाही म्हणजे चूक माझीच आहे ना, मी घेऊन गेले ना तुला. तानिया, तुझी चूक आहे असं मी म्हणत नाहीये. पण आदित्य, तुझ्या बोलण्याचा अर्थ तोच होतोय. हे बघ सानिया, तू मला तिकडे घेऊन गेलीस म्हणून हे सगळं घडलं असं म्हणणं नाहीच आहे माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की राजवर्धन घरी नसताना, कावेरी काकी सोबत नसताना मी काकीला एकटीला सोडून जायला नको होत. मी तिच्या सोबत असायला हवं होतं. हे बघ सानिया, इथून पुढे काकीला एकटीला सोडून मी कुठेही जाणार नाही. आम्ही ते रत्नमालाला संपवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा वाचवायचा. अशाने तर हे ऐश्वर्य कधीच आपलं होणार नाही. तरीच माझ्या हाताला खास सुटत होती. मला वाटलं 2-2.5 हजार रुपये असतील, पण एवढे पैसे मोजता मोजता दम लागायला लागला मला. आणि नुसता मोजता दम नको लागू दे. हा? सांगितलेलं काम
नीट होऊ दे. बस. हो 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 होणार होणार. तुमचं काम आत्ताच करते बघा. ऑल द बेस्ट. येतो मी जाऊ. हा मी का म्हणते जावई, हं? कावेरीचं लग्न आपण एवढ्यात नको करूया. म्हणजे म्हणजे काय घाई एवढ्यात लग्न करायची.